श्री स्वामी समर्थ. 15 जूनला अधिक महिन्याची सोमवती अमावस्या आहे. प्रत्येक महिन्यामध्येच अमावस्या तिथी येत असते आणि त्या महिन्यानुसार किंवा अमावस्या ज्या दिवशी येते तर त्या दिवसानुसार त्या अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त झालेले असते. अधिकाचा महिना हा 3 वर्षातून एकदा येतो, त्यामुळे अधिक महिन्याची अमावस्या ही सुद्धा 3 वर्षातून एकदा येत असते आणि यंदा अधिक महिना हा 15 जूनला संपणार आहे आणि या दिवशी सोमवार आहे, त्यामुळे ही सोमवती अमावस्या असणार आहे. सोमवती अमावस्येला एक वेगळे महत्त्व आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण शिवशंकरांची सुद्धा पूजा करत असतो. अमावस्या तिथीला आपण आपल्या पितरांची पूजा, सेवा, उपासना करत असतो. त्याचप्रमाणे आपण माता लक्ष्मी, श्री हरिविष्णू तर यांची सुद्धा या दिवशी पूजा करत असतो. अमावस्येच्या दिवशी वातावरणामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार हा वाढलेला असतो. नकारात्मक क्रिया करण्यासाठी अमावस्या तिथी ही अत्यंत महत्त्वाची असते, कारण या दिवशी नकारात्मक क्रिया या पटकन होतात, कारण वातावरणामध्ये नकारात्मकता वाढलेली असते. आपला जर कोणी शत्रू असेल, कोणाला आपले बघवत नसेल, तर अशा व्यक्ती या अमावस्येच्या दिवशी आपल्यावरती नकारात्मक क्रिया करू शकतात. अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला वादविवाद होत असतात, भांडणे होत असतात किंवा भावाभावांमध्ये मतभेद होत असतात. आपल्या घरामध्ये लहान मुले आहेत जी सतत किरकिरेपणा करतात आणि अमावस्येच्या दिवशी त्यांचे किरकिरेपणा हा वाढलेला असतो, त्यांचा हट्टीपणा वाढलेला असतो. किंवा आपल्याला सुद्धा अमावस्या तिथीला काहीही करावेसे वाटत नाही, आपले अंग जड वाटते किंवा आपल्याला झोपून राहावेसे वाटते, आपल्याला आळस येतो. तसेच अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही केल्या कोणत्याही गोष्टीमध्ये आपलं मन रमत नाही किंवा आपल्याला प्रसन्न वाटत नाही. तर हे सर्व का होते, तर अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार वातावरणामध्ये वाढलेला असतो आणि आपल्या मनामध्ये सुद्धा ही नकारात्मकता वाढत असते. म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सकारात्मक राहायचं आहे. आणि या अधिक महिन्याच्या सोमवती अमावस्येला आपल्याला एके ठिकाणी नारळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात. आपण खूप कष्ट करतो, परंतु त्या कष्टाला फळ मिळत नाही. आपल्याला पितृदोष असू शकतो. पितृदोषामुळे काहीही केलं, कितीही देवदेव केले, पूजापाठ केले तरी आपल्या घराची प्रगती होत नाही. किंवा आपण खूप कष्ट करत आहोत, परंतु हवे तसे त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही. आपली कामे अडकलेली असतील, काही केले आपल्या मुलांची प्रगती होत नसेल, शिक्षणामध्ये असेल किंवा नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नसेल. आपला व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये जर आपल्याला मनासारखा फायदा होत नसेल, आपला व्यवसाय वाढत नसेल, आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी पडत असेल, आजारपणावरती भरपूर पैसा खर्च होत असेल किंवा आपले कर्ज आहे ते आपण घेतलेले आहे, परंतु आपण ते फेडण्यासाठी खूप प्रयत्न करूनही आपले कर्ज फिटत नाही, तर कर्ज वाढतच आहे. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही, आपल्या घरामध्ये पैसा येतो परंतु तो लगेचच खर्च होत आहे, म्हणजेच आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. तर अशा आर्थिक समस्या असतील, आपल्या घरामध्ये काही केल्या, दारिद्र्य जे आहे तर ते संपत नसेल आणि म्हणून या आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. ज्या पैशासंबंधीच्या अडचणी आहेत तर त्या कमी व्हाव्यात, आपल्या घरामध्ये पैसा टिकावा किंवा आपल्याला जर पितरांचा त्रास असेल, आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न नसतील, ते जर नाराज असतील, त्यांना सद्गती मिळालेली नसेल, तर आपल्या पितरांसाठी सुद्धा अमावस्येचा दिवस जो आहे तर तो अत्यंत खास असतो. आपली मुले सतत हट्टीपणा किंवा किरकिरेपणा करत असतील तरी सुद्धा आपण हा नारळाचा उपाय करू शकतो. आपल्या जीवनामध्ये कोणतीही समस्या असली तरी सुद्धा आपण सोमवती अमावस्येला हा उपाय करू शकतो. बऱ्याच वेळेला बाहेरचे कोणी ना कोणी आपल्या घरामध्ये येत असते आणि येणारी प्रत्येक व्यक्ती ही चांगल्या भावनेनेच आपल्या घरामध्ये येते असं अजिबात नाही. ज्या व्यक्तींना आपलं बघवत नाही किंवा ज्या व्यक्तींच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे, तर अशा व्यक्ती जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करतात त्यावेळेला त्यांच्यासोबत नकारात्मक भावनासुद्धा आपल्या घरामध्ये येत असते आणि त्या नकारात्मकतेचा आपल्या संपूर्ण कुटुंबावरती परिणाम होत असतो. आपली मुले असतील किंवा आपला नवरा असेल, आपल्या घरातील इतर सदस्य असतील, आपण स्वतः असू, तर आपण ज्या व्यक्ती घरामध्ये आहोत तर त्या सर्वांवरती या नकारात्मकतेचा कुठे ना कुठे थोडा का होईना प्रभाव जो आहे तर तो होत असतो. म्हणूनच आपल्याला हा नारळाचा उपाय करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे. नारळ हे फक्त फळ नाही, तर धार्मिक दृष्टिकोनातून या नारळाला जिवंत अस्तित्व आहे. नारळाला सुद्धा माणसाप्रमाणे 2 डोळे आणि तोंड असते. नारळाच्या पाण्याला अमृत मानले जाते. नारळाला आपण श्रीफळ म्हणत असतो, म्हणजेच लक्ष्मीचे फळ म्हणत असतो. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही धार्मिक विधीसाठी किंवा यज्ञ, हवन, पूजाविधी तर यामध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे.
आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करतो, आपण घर बांधतो किंवा विहीर खोदतो किंवा आपण जेव्हा नवीन गाडी घेतो, तर या सर्वांच्या पूजेमध्ये नारळाचा वापर केला जातो. त्यावेळेला आपण नारळ फोडत असतो. अगदी आपण दुकान जरी नवीन टाकलं, तरीसुद्धा आपण नारळ वाढवत असतो, म्हणजेच नारळ फोडत असतो. जेव्हा आपण देवदेवतांच्या दर्शनाला जातो, त्या ठिकाणी सुद्धा आपण नारळ जो आहे, तर तो फोडत असतो. तर अशा या नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. कारण भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ तर यांना सोबत या जगामध्ये आणले होते. पौराणिक कथेनुसार महर्षी विश्वामित्रांनी इंद्रदेवांवर रागावून वेगळा स्वर्ग निर्माण केला आणि त्यावर त्यांचे समाधान झाले नाही. म्हणून त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा विचार केला आणि सर्वप्रथम मानवी स्वरूपामध्ये नारळ निर्माण केले. नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवांचा वास मानला जातो. नारळ म्हणजेच श्रीफळ हे शुभ, सुखसमृद्धी, सन्मान आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. आता आपण जेव्हा उपायासाठी नारळ घेणार आहोत, तर त्यावेळेला आपल्याला नवीनच नारळ घ्यायचा आहे. कोणत्याही इतर गोष्टीसाठी वापरलेला किंवा इतर पूजेमध्ये वापरलेला नारळ जो आहे, तर तो घ्यायचा नाही. नारळाचा बाहेरचा भाग जो आहे, तर तो अहंकाराचे प्रतीक मानला जातो आणि आतील भाग जो आहे, जो भाग पांढरा असतो, मऊ असतो, तर तो भाग म्हणजे शांततेचे प्रतीक आहे. आपण जेव्हा कधीही नारळ फोडतो, तर नारळ फोडणे म्हणजे काय? तर आपला अहंकार भगवंताच्या चरणी अर्पण करणे. नारळामुळे आपण जे काही शुभकार्य करत असतो, तर ते कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होत असते. आणि असा हा जो नारळ आहे, ज्यामध्ये दैवी आशीर्वाद आहे, तर या नारळाचा आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी उपाय करायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण 2 ते 3 नारळाचे उपाय पाहणार आहोत. त्यापैकी कोणताही एक उपाय आपण करू शकतो. अमावस्या तिथी जी आहे, तर ती 14 जूनला दुपारी 12:20 सुरू होणार आहे आणि 15 जूनला सोमवारी सकाळी 8:24 असणार आहे. त्यामुळे सोमवती अमावस्येला सोमवारी आपल्याला सकाळी अमावस्या तिथी असतानाच हा उपाय करायचा आहे. सकाळी 8:24 हा उपाय आपण करू शकतो. सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये 4 थेंब गंगाजल टाकायचं आहे. अधिक मासामध्ये स्नानाला सुद्धा महत्त्व आहे आणि अधिक महिन्यामध्ये पवित्र नदीमध्ये आपण जरी स्नान केलेले नसेल, तर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये 4 थेंब टाकून त्या पाण्याने जेव्हा स्नान करतो, त्यावेळेला आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होत असते. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये 4 थेंब गंगाजल टाकायचे. शक्य झालं तर आपल्याला या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत. आपल्या देवघरातील देवांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आपली कुलदेवी असेल, लक्ष्मी देवी असेल, तर यांना पंचामृताने आपल्याला स्नान घालायचं आहे आणि सर्व देवदेवतांची, आपल्या कुलदैवतांची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता या उपायासाठी आपल्याला नारळ घ्यायचं आहे, एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे, थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. आपली पूजा वगैरे झाल्यानंतर आपण सकाळी अमावस्या तिथी आहे तोपर्यंत कधीही हा उपाय करू शकतो. आता हा उपाय करताना सर्वप्रथम दिवा प्रज्वलित असावा. आपल्याला देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे. आपल्याला कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला लाल वस्त्र अंतरायचं आहे. हे वस्त्र जे आहे, तर ते नवीन असावं, स्वच्छ असावं आणि कॉटनचंच आपल्याला लाल कापड घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला नारळ घ्यायचं आहे. थोडंसं कुंकू आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे आणि त्या नारळावरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढत असताना आपल्याला त्या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा द्यायच्या आहेत आणि त्या स्वस्तिकामध्ये 4 बिंदूसुद्धा द्यायचे आहेत. बऱ्याच वेळेला आपण फक्त स्वस्तिक काढतो आणि बाजूला उभ्या रेषा देत नाही, परंतु स्वस्तिक आपल्याला योग्य पद्धतीने काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला तो नारळाची शेंडी जी आहे, तर ती आपल्या देवघरातील देवांकडे करायची आहे आणि त्या कापडावरती ठेवायचं आहे. त्या नारळाला आपल्याला हळदी कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 2 काळ्या मिऱ्या ज्या आहेत, तर त्यासुद्धा त्या नारळासोबत ठेवायच्या आहेत. काळ्या जर मिऱ्या नसतील, तर काळे तीळ आपण त्या नारळासोबत ठेवले तरीसुद्धा चालतील. यानंतर आपल्याला त्या कापडामध्ये तो नारळ बांधायचा आहे. श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. 16 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. त्यानंतर 1 वेळेला श्रीसूक्तम, 1 वेळेला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला 108 वेळेला म्हणायचा आहे आणि माता लक्ष्मीचा मंत्रसुद्धा आपल्याला 108 वेळेला म्हणायचा आहे. आता जरी आपल्याला एवढे म्हणणे शक्य नसेल, तरी आपण
3 वेळेला का होईना महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि 108 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि 108 वेळेला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. यानंतर हा नारळ आपल्याला मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला आतील साईडने बांधायचा आहे. डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी बांधला तरी सुद्धा चालेल. ज्या वेळेला आपल्या मुख्य दरवाजातून आतमध्ये नकारात्मकता येणार आहे तर ती नारळामध्ये खेचली जाणार आहे. नारळासोबत आपण काळ्या मिऱ्या किंवा काळे तीळ सुद्धा बांधलेले आहेत. ते नकारात्मकता खेचण्याचे काम करणार आहेत. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, हा नारळ सोडायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली खड्डा काढून आपण त्याचं विसर्जन करू शकतो. हा झाला पहिला उपाय. दुसरा म्हणजे आपल्याला एक न सोललेला नारळ घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला या दिवशी संध्याकाळच्या वेळेला म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी त्या नारळावरती आपल्याला एक कापूर ठेवायचा आहे, 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि तो नारळ एका प्लेटमध्ये म्हणजे एका तामणामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा कापराचा धूर जो आहे तर तो पसरवायचा आहे आणि शेवटी आपल्याला तो नारळ जो आहे तर तो मुख्य दरवाजाजवळ आपल्याला ठेवायचा आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व दोष, सर्व नकारात्मकता नष्ट होते आणि जेव्हा कापूर विझेल, नारळ थंड होईल तर त्यावेळेला तो आपण तसाच ठेवून देऊ शकतो आणि प्रत्येक अमावस्येला नारळाचा असा कर्पूर होम जो आहे तर तो आपण करू शकतो. यामुळे सुद्धा नकारात्मकता नष्ट होत असते. तसेच आपण नारळ जो आहे तर तो आपल्या मुख्य दरवाजावरून 11 वेळेला ओवाळून घ्यायचा आहे. म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला सोमवारी आपल्याला संध्याकाळच्या वेळेला एक नारळ घ्यायचा. तो नारळ सोलून घ्यायचा. आपल्या मुख्य दरवाजावरून 11 वेळेला ओवाळून घ्यायचा आणि हे ओवाळताना आपल्याला अजिबात बोलायचं नाही आणि आतील बाजूला आपल्याला तोंड करून उभं राहायचं आहे. म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला उभं राहायचं आहे. आतील दिशेला तोंड करायचं आहे आणि 11 वेळेला मुख्य दरवाजावरून हा नारळ उतरवून आपल्याला फोडायचा आहे आणि बाहेर आपल्याला थोडंसं दूर जाऊन तो टाकायचा आहे. कोणाच्याही कडून तो ओलांडला जाणार नाही अशा पद्धतीने टाकायचा आहे. एखाद्या झाडाखाली आपण टाकू शकतो किंवा ज्या ठिकाणी लोक जात नाहीत तर अशा ठिकाणी टाकायचा आहे. यामुळे सुद्धा नकारात्मकता नष्ट होत असते.